नमस्कार. लेट्स कुक विथ JD मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज मी बनवणार आहे बटाटा पोहे. अगदी झटपट अशी रेसिपी आहे नाश्त्यासाठी. बटाटा पोहे खाण्यासाठी एकदम असे चविष्ट लागतात आणि खूप सोप्या पद्धतीने मी बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे पोहे घेतलेले आहेत. 1 कप पोहे, मीडियम जाड पोहे आहेत. त्याला आता छान असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये मी पाणी टाकते आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. पोहे आपल्याला 2 वेळा तरी धुवून घ्यायचे. एक वेळ मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर पाणी काढून घेणार आहे. त्यामध्ये परत अजून पाणी ॲड करते. मी परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि धुवून लगेचच काढून घ्यायचे आहेत. जास्त वेळ जर का ठेवून घेतले पाण्यामध्ये तर ते जास्तच गाळ होतील. त्यानंतर मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकलं. तेल छान गरम झालं की आता त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे 1 चम्मच. त्यानंतर जिरं टाकणार आहे. मोहरी छान फुलली की आता जिरं ॲड करते. जिरं पण छान असं फुललं की त्यानंतर मी इथे शेंगदाणे टाकून घेणार आहे. शेंगदाणे टाकून घेतले. आता त्यामध्ये मी कढीपत्त्याचे पाने टाकणार आहे आणि छान असं परतून घेणार आहे. शेंगदाणे चांगले आपले भाजले गेले पाहिजे तेलामध्ये. त्यानंतर मी इथे साल काढून घेतलेला बटाटा छान असा कट करून घेतलेला आहे बारीक, तो ॲड केलेला आहे. बटाटा पण चांगला आपल्याला परतून घ्यायचा तेलामध्ये. बटाटा छान शिजला पाहिजे. बटाटा शिजायला 4 ते 5 मिनिटं तरी लागतात. छान असा मऊसूद झाला पाहिजे बटाटा आपला. त्यानंतर बटाटा थोडासा शिजला की मी आता त्यामध्ये 1 कांदा कट केलेला टाकणार आहे. त्यासोबतच मी मिरची पण टाकून घेणार आहे आणि छान एकत्र मिक्स करून घेणार आहे. कांदा आपल्याला छान लालसर रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपला बटाटा पण बऱ्यापैकी शिजून घेतो. बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे. बऱ्यापैकी आपला बटाटा शिजलेला आहे. बघू शकता मी तोडून दाखवते. बटाटा आपला छान मऊ झालेला आहे आतमधून. आणि आता त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले पोहे टाकून घेणार आहे. पोहे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मी इथे आता पोह्यांवरतीच चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. त्यानंतर कोथिंबीर कट केलेली आणि छान मिक्स करून घ्यायचे पोहे आपल्याला. अगदी सगळ्या पोह्यांना एकसारखा कलर येईल तोपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे पोहे. पण अगदी हलक्या हाताने पोहे मिक्स करून घ्यायचे, नाहीतर सगळं पोहे मॅश होऊन जातील. त्यामुळे अगदी हलक्या हातानेच मिक्स करायचे. बघू शकता अगदी छान असा कलर आलेला आहे पोह्यांना. आपले पोहे एकदम तयार आहेत.